विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक ए बी रायते तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकसंख्या बदलाचे जे घटक होते त्या घटकांचा अभ्यास सुरू केला होता. यामध्ये एक महत्त्वाची संकल्पना आपण अभ्यासली, लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढ ही संकल्पना अभ्यासत असताना आपल्याला जी महत्त्वाची गोष्ट लक्षात आली ती गोष्ट म्हणजे लोकसंख्या वाढीवरती 3 घटकांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून आलेला आहे. पहिला घटक ढोबळ जन्मदर, दुसरा घटक ढोबळ मृत्यूदर आणि तिसरा घटक जो आहे तो स्थलांतर. या 3 घटकांच्या प्रभावानुसार लोकसंख्येच्या वाढीची परिणिती जी आहे किंवा स्थिती जी आहे ती निश्चित होत असते. सर्वसामान्यपणे एखाद्या प्रदेशामध्ये दर 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या मुलांची जी संख्या असते त्यांना आपण त्या प्रदेशाचा ढोबळ जन्मदर असं संबोधत असतो. त्या संबंधीचं ते कशा पद्धतीने काढायचं त्याचं सूत्रही आपण मागच्या तासाला अभ्यासलं आणि त्याचं एकूण गणितीय पद्धतीने एखाद्या प्रदेशाचं उदाहरण दाखल जन्मदर कसा काढला जातो हेही आपण मागच्या तासाला अभ्यासलेलं होतं. त्यानंतर आपण ढोबळ मृत्यूदर ही संकल्पना अभ्यासलेली आहे. एखाद्या प्रदेशामध्ये दर 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावणाऱ्या लोकांची जी संख्या असते किंवा होणारे जे मृत्यू असतात त्या मृत्यूंना त्या प्रदेशाचे ढोबळ मृत्यूदर असं संबोधलं जात असतं. ढोबळ मृत्यूदर सुद्धा कशा पद्धतीने काढला जातो त्याचाही अभ्यास किंवा ते सूत्र रूपात मांडून त्याची किंमत सुद्धा आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला काढलेली आहे. ह्या ज्या संकल्पना आहे ह्या संकल्पना सूत्ररूपात कशा पद्धतीने आहेत दिलेल्या आहेत त्याही आपण समजून घेतल्या, त्याचे सूत्र समजून घेतले, त्यामध्ये किमती टाकून उदाहरणांदाखल आपण वेगवेगळ्या किंवा उदाहरणांच्या सहाय्याने प्रदेशाचे जन्मदरही काढण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे ढोबळ मृत्यूदराच्या संदर्भात सुद्धा त्याचं सूत्र बघितलं, त्यामध्येही किमती टाकून बघितल्या, त्याच्यानुसार एखाद्या प्रदेशाचा ढोबळ मृत्यूदर कसा काढतात हेही आपण समजून घेतलं. त्यानंतर लोकसंख्या वाढ ही संकल्पना आपण समजून घेतली, त्याचंही सूत्र आपण लक्षात घेतलं. लोकसंख्या वाढीचा दर कशा पद्धतीने काढतात त्याचंही सूत्र आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं आणि किमती भरून कशा पद्धतीने लोकसंख्या वाढीचा दर काढला जातो हेही समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपल्या समोर जी कृती दिली होती त्या कृतीनुसार आपण साधारणपणे 6 देश दिले होते. त्या 6 देशांच्या ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्यूदर 2017 सालचा दिलेला होता. त्याचा चढत्या क्रमाने जन्मदर आणि मृत्यूदराची मांडणी आपल्याला करावयाची होती. आपण तीही योग्य पद्धतीने ती कृती समजून घेतलेली होती. त्यानंतर लोकसंख्या वाढ आणि विस्फोट ही संकल्पना समजून घेताना आपल्यासमोर जी कृती दिलेली होती की सर्वसामान्यपणे जन्मदर आणि मृत्यूदराची स्थिती वेगवेगळी भिन्न भिन्न असताना सामान्यपणे लोकसंख्येच्या स्थितीवरती किंवा लोकसंख्येवरती त्याचा काय परिणाम होतो हे एक 5 मुद्दे आपल्याला किंवा 5 टप्पे दिलेले होते आणि त्या आधारावरती आपल्याला सर्वसामान्यपणे लोकसंख्येची स्थिती कशी असेल म्हणजे थोडक्यात स्थिर असेल, कमी होईल, वाढेल अशा प्रकारची एक कृती आपल्याला छोटीशी दिली होती. ती कृतीही आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला समजून घेतलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या तासामध्ये लोकसंख्या वाढीची ही जी संकल्पना आहे ही संकल्पना समजून घेताना काही शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रदेशाच्या लोकसंख्या वाढीची स्थिती कशा पद्धतीने बदलत जाते तेही आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. लोकसंख्या वाढ ही संकल्पना अधिक विस्तृतपणे आजच्या या तासामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि ते समजून घेण्यासाठी आपल्यासमोर आज एक लोकसंख्या संक्रमण सिद्धांत नावाचा एक सिद्धांत जो आहे लोकसंख्या वाढीचा अभ्यास करणारा किंवा लोकसंख्या वाढीला शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेणारा हा संक्रमण सिद्धांत आहे तो आपल्याला आजच्या तासाला व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे. बघा, या ठिकाणी आपल्यासमोर एक आलेख दिलेला आहे. हा आलेख सर्वसामान्यपणे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणून ओळखला जात असतो. म्हणजेच लक्षात घ्या, जगामध्ये जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या भिन्न भिन्न प्रदेशामध्ये भिन्न भिन्न प्रमाणामध्ये वास्तव्य करताना आपल्याला दिसते. त्या प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ, त्या प्रदेशात असलेली एकूण लोकसंख्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जगभरात आपल्याला विविधता पाहायला मिळालेली आहे. म्हणजे लोकसंख्येची एकूण जी स्थिती आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात जी विविधता आहे ही विविधता लक्षात घेता आपण
एक गोष्ट या ठिकाणी म्हणू शकतो की प्रत्येक प्रदेशाच्या लोकसंख्या वाढीचा वेग हा भिन्न भिन्न आहे. प्रत्येक प्रदेशामध्ये लोकसंख्या कमी अधिक कालावधीमध्ये वाढलेली आहे, काही प्रदेशामध्ये ती वेगाने वाढलेली आहे, काही प्रदेशामध्ये ती हळुवारपणे वाढलेली आहे. म्हणजेच लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे तो भिन्न भिन्न असलेला आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेला आहे. आता या लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या माध्यमातून प्रत्येक प्रदेश, जगातला कुठलाही प्रदेश घ्या, त्या प्रदेशाच्या लोकसंख्या वाढीचा एक विशिष्ट कल असतो आणि प्रत्येक प्रदेश त्या विशिष्ट कलाला पार करून किंवा एक विशिष्ट पद्धतीने लोकसंख्या वाढवत जाताना आपल्याला दिसत असतो. तो जो काही त्याची लोकसंख्या वाढण्याची किंवा लोकसंख्येची जी ग्रोथ आहे, ज्या शास्त्रीय ज्या टप्प्यांनी होत असते, तो टप्पा मांडण्याचा प्रयत्न या लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये या ठिकाणी दिला आहे. हा जो आलेख आहे, हा आलेख समजून घेण्यासाठी किंवा हे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत किंवा प्रतिमान, लोकसंख्या संक्रमण प्रतिमान म्हणून सुद्धा ओळखलं जात असतं. हे समजून घेण्यासाठी याच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचा आपल्याला थोडक्यात आढावा घेऊन हा संक्रमण सिद्धांत जो आहे तो थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला करायचा. बघा, या ठिकाणी या आलेखामध्ये आपल्याला जवळपास दिसत आहेत की 5 टप्पे ह्या आलेखाचे केलेले आपल्याला दिसत आहेत. पहिला टप्पा अतिशय स्थिर म्हणून उल्लेख केलेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आरंभीच्या काळात विस्तारणारा असा टप्पा आहे. तिसरा टप्पा नंतरच्या काळात विस्तारणारा, चौथ्या टप्प्यामध्ये कमी बदल दर्शवणारा आणि पाचवा शून्य वाढ दर्शवणारा टप्पा म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या 5 टप्प्यांमध्ये लोकसंख्या वाढीचं वर्गीकरण किंवा लोकसंख्या वाढीचे जे टप्पे आहेत ते टप्पे केलेले आपल्याला दिसतात. आता या ठिकाणी जो आलेख आहे त्या आलेखात सर्वसामान्यपणे एका अक्षावरती म्हणजेच एक्स अक्षावरती सर्वसामान्यपणे दर हजारी होणारे जन्म आणि मृत्यू दर्शवणारी आकडेवारी म्हणजे 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 अशा पद्धतीने जन्मदर आणि मृत्यू दर सर्वसामान्यपणे दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर 3 आपल्याला रेषालेख त्या ठिकाणी काढून दाखवलेले आहेत. एका रेषेने आपल्याला जन्मदर दाखवलेला आहे, दुसऱ्या रेषेने आपल्याला मृत्यूदर दाखवलेला आहे. तर सर्वसामान्यपणे तिसरी जी रेषा दाखवलेली आहे त्यामध्ये एकूण लोकसंख्या कशा पद्धतीने वाढत गेली त्या ग्राफच्या साहाय्याने, रेषालेख किंवा लाईन ग्राफच्या साहाय्याने आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. तर सर्वसामान्यपणे अशा पद्धतीने या 5 टप्प्यांमध्ये आपल्याला लोकसंख्या बघा. आता पहिल्या याच्यामध्ये निळ्या रंगाने लोकसंख्या नैसर्गिक वाढ दाखवलेली आहे. हिरव्या रंगाने सुद्धा या ठिकाणी नैसर्गिक वाढ लोकसंख्येची दर्शवलेली आहे. सर्वसामान्यपणे जो ऑरेंज कलर दाखवलेला आहे, या ऑरेंज कलरमध्ये जी लोकसंख्या ग्रोथ दर्शवलेली आहे ती एकूण लोकसंख्येची वाढ सर्वसामान्यपणे कोणत्या टप्प्यात कशा पद्धतीने होत जाते याचं एक प्रतिमान, एक मॉडेल आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. तो आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. आता तो समजून घेण्यासाठी दिलेले प्रश्न आपण काळजीपूर्वक अभ्यासूया, त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून आपल्याला हा आलेख समजण्यास या ठिकाणी मदत होणार आहे. बघा, पहिला जो प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर दिलेला आहे यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आलेखात निळी आणि काळी रेषा काय दर्शवते. बघा, आता जर आपण या ठिकाणी बघितलं पहिल्या प्रश्नामध्ये तर आपल्याला दिसतंय की आलेखामध्ये निळी जी रेषा दाखवलेली आहे ही निळी रेषा आपल्याला सर्वसामान्यपणे जन्मदर दर्शवताना आपल्याला दिसतोय. निळी रेषा आपल्याला जन्मदर दर्शवते. तर काळी जी रेषा आहे ही काळी रेषा आपल्याला मृत्यूदर दर्शवताना दिसते. म्हणजे निळ्या रेषेने आपल्याला या ठिकाणी जन्मदर दर्शवलेला आहे आणि काळ्या रेषेने आपल्यासमोर मृत्यूदर दर्शवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी बघा, आपल्यासमोर निळी रेष आणि काळी रेष जन्मदर आणि मृत्यूदर दाखवण्याचं कार्य या रेषा आलेखामध्ये किंवा लोकसंख्या संक्रमण प्रतिमानामध्ये केलेलं दिसून येतं. दुसरा प्रश्न बघा, आलेखात दाखवलेला हिरवा भाग काय दर्शवतो. आता या ठिकाणी बघा, आलेखामध्ये आपल्याला हा जो हिरवा भाग दर्शवलेला आहे या हिरवा भागामध्ये आपल्याला काय दिसतंय तर लोकसंख्येची नैसर्गिक वाढ जी आहे ही लोकसंख्येची नैसर्गिक वाढ दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच आलेखात दाखवलेला हिरवा भाग लोकसंख्येची नैसर्गिक वाढ जी आहे ही नैसर्गिक वाढ दर्शवण्याचं काम या ठिकाणी करतो. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लोकसंख्येची नैसर्गिक वाढ हे असलेलं आपल्याला दिसून येतं. आता बघा,
तिसरा प्रश्न विचारलेला आहे, आलेखात दाखवलेला निळा भाग काय दर्शवतोय? बघा, आता या ठिकाणी आपल्याला आलेखात हा निळा भाग दिसतोय. या निळ्या भागामध्ये सर्वसामान्यपणे आपल्याला काय दिसतंय? लोकसंख्येची नैसर्गिक घट. म्हणजेच आलेखात दाखवलेला निळा भाग हा लोकसंख्येची नैसर्गिक घट जी आहे ती दर्शवण्याचं कार्य करतो. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लोकसंख्येची नैसर्गिक घट असा सर्वसामान्यपणे त्याचं उत्तर असलेलं आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी बघा, यानंतर चौथा प्रश्न बघा, कोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे? तर सर्वसामान्यपणे आपण हे 5 जे टप्पे दिसतात, या 5 टप्प्यांमध्ये पहिला जो टप्पा आहे बघा, या ठिकाणी निळ्या रंगाची जी रेषा आहे ही जन्मदर दर्शवते आणि काळ्या रंगाची रेषा मृत्यूदर दर्शवते. तर या मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला सर्वसामान्यपणे जन्मदर अधिक दिसतोय, म्हणून यामध्ये आपल्याला पहिला टप्पा हा म्हणू शकतो की जन्मदर अधिक आहे, मृत्यूदर कमी आहे. दुसऱ्या टप्प्यात देखील जन्मदर अधिक आहे, मृत्यूदर कमी असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. तिसऱ्या टप्प्यातही ती स्थिती आहे, जन्मदर अधिक आहे, मृत्यूदर कमी असलेला या ठिकाणी दिसतोय. चौथ्या टप्प्यामध्ये सुद्धा सुरुवातीचा जो काळ आहे या ठिकाणी जन्मदर अधिक आहे आणि मृत्यूदर कमी असलेला आपल्याला दिसतोय. म्हणजेच पहिले 4 टप्पे आपल्याला अतिशय स्थिर, आरंभीच्या काळात विस्तारणारा, नंतरच्या काळात विस्तारणारा आणि कमी बदल दर्शवणारा, असे हे जे पहिले 4 टप्पे आहेत, या 4 टप्प्यांमध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. त्यानंतर 5वा प्रश्न आहे की कोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे? तर या ठिकाणी जर आपण बारकाईने आलेखाचं निरीक्षण केलं तर आपल्याला सर्वसामान्यपणे हा एवढा जो भाग आहे, या भागामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर सर्वसामान्यपणे सारखं असलेलं आपल्याला दिसतोय किंवा पॅरलल, दोन्ही रेषा एकमेकांबरोबरीने पुढे गेलेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि यावरून आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येतं आहे की चौथ्या टप्प्याचा अंतिम भाग किंवा अंतिम कालावधी आणि 5व्या टप्प्याचा सुरुवातीचा कालावधी, ह्या 2 टप्प्यांमध्ये एक छोटासा कालावधी आहे. या कालावधीमध्ये मात्र आपल्याला असं दिसतंय की जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही सारखेच असलेले, म्हणजेच जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच असलेला आपल्याला दिसतोय. अशी स्थिती ही चौथ्या टप्प्याच्या शेवटी आणि 5व्या टप्प्याच्या सुरुवातीला काही काळ आपल्याला दिसून येते. त्यानंतर 6वा प्रश्न बघा, कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे? आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर काळ्या रंगाची रेषा मृत्यूदर दर्शवते आणि हिरव्या रंगाची रेषा ही जन्मदर दर्शवते. निळ्या रंगाची रेषा ही जन्मदर दर्शवते. जेव्हा काळ्या रंगाची रेषा वरती गेलेली असेल आणि निळ्या रंगाची रेषा तुलनेने खाली आलेली असेल, तेव्हा आपण म्हणू शकतो की या ठिकाणी जन्मदर जो आहे तो घटलेला आहे मृत्यूदराच्या तुलनेमध्ये. आणि अशी स्थिती आपल्याला 5व्या टप्प्यामध्ये या ठिकाणी दिसते की मृत्यूदर हा अधिक आहे आणि तुलनेने जन्मदर हा कमी झालेला आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे, हा प्रश्नाचं उत्तर आहे 5वा टप्पा, शून्य वाढ दर्शवणारा टप्पा जो आहे हा टप्पा जन्मदरपेक्षा मृत्यूदर अधिक असलेला टप्पा म्हणून आपण या ठिकाणी बघू शकतो. तर अशा पद्धतीने लोकसंख्या संक्रमण प्रतिमान किंवा सिद्धांत वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये लोकसंख्येची वाढ नैसर्गिक पद्धतीने कशी वाढत जाते, कोणकोणत्या टप्प्यातून वाढत जाते, याचं स्पष्टीकरण करणारा हा जो ग्राफ आहे तो आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेला आहे किंवा आपण त्याचं थोडंसं आकलन केलेलं आहे. त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं समजून घेण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्या आधारावरती आपल्याला या ठिकाणी हा लोकसंख्या संक्रमण प्रतिमान जे आहे हे समजण्यास मदत झालेला आहे. आता बघा, हा जो लोकसंख्या संक्रमण प्रतिमान आहे, ज्याचा सविस्तरपणे या 5ही टप्प्यांचा आपल्याला सविस्तरपणे आढावा घ्यायचा आहे. नेमकी काय स्थिती असते प्रत्येक टप्प्यामध्ये, कशा प्रकारची लोकसंख्येमध्ये बदल त्या ठिकाणी घडू शकतो, जन्मदर आणि मृत्यूदराची स्थिती नेमकी काय असते आणि या प्रत्येक टप्प्यांमध्ये सध्या स्थितीला जगातील कोणकोणते प्रदेश जात आहेत याचाही आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. बघा, सर्वसाधारणपणे प्रत्येक देश लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे अनुभवत असतो. म्हणजे जगातला कुठलाही प्रदेश घ्या,
तो प्रदेश लोकसंख्या त्याची नियमित नाही, कायम नाही, एकच नाही, ती त्याचा इतिहास जर आपण बघितला आणि सद्यस्थितीपर्यंतचा जर काळ बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक प्रदेशाच्या लोकसंख्येमध्ये काळानुरूप बदल झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि हे बदल विविध विशिष्ट घटनाक्रमानुसार विशिष्ट पद्धतीने विशिष्ट स्तराने झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि म्हणून त्या लोकसंख्येचा अभ्यास करताना त्याचे विशिष्ट असे टप्पे निर्माण करण्यात आलेले आहेत आणि त्या टप्प्याटप्प्याने लोकसंख्या वाढ जी आहे ती वाढ आपल्याला झालेली आढळून येईल. प्रत्येक वेळी देशात तोच जन्मदर किंवा मृत्यूदर राहत नाही, साहजिकच आहे. प्रत्येक वेळेस जन्माला येणाऱ्यांची संख्या विशिष्ट काळामध्ये म्हणजे प्रत्येक काळात तीच राहील किंवा मरणाऱ्यांची संख्या सुद्धा तीच कायम राहील असं नाही, तर जन्माला येणाऱ्यांची संख्या आणि मरणाऱ्यांची संख्या ही भिन्न भिन्न असते आणि त्यामुळे जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये सुद्धा काळानुरूप बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे लोकसंख्या वाढ किंवा लोकसंख्या घट यांचा दर कधीही समान राहत नाही आणि साहजिकच आहे. जर लोकसंख्येशी संबंधित असलेल्या दोन्ही संकल्पना जन्मदर आणि मृत्यूदर जर स्थिर नाहीत, त्या कायम नाही, तर साहजिकच आहे त्याच्याशी निगडीत असलेली किंवा त्याच्यावर अवलंबून असलेली लोकसंख्या वाढ ही संकल्पना सुद्धा स्थिर असू शकत नाही. ती सुद्धा आपल्याला लक्षात येईल की काळानुरूप बदलत असते. लोकसंख्या वाढीचा दर हा विविध काळांमध्ये भिन्न भिन्न असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे लोकसंख्या वाढ किंवा घट यांचा दर कधीही समान राहत नाही आणि त्यामुळे लोकसंख्या वाढली किंवा घटली ही नियमितपणे कधी सारखी आपल्याला कुठल्याही प्रदेशात दिसत नाही. आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये सुद्धा फरक होताना दिसतो. बघा, जसजसा आर्थिक विकास एखाद्या प्रदेशाचा होत जाईल तसतसं त्याचा परिणाम त्या प्रदेशाच्या एकूण जन्मदरावरती आणि त्या प्रदेशाच्या एकूण मृत्यूदरावरती होताना आपल्याला दिसतो किंवा फरक पडलेला आपल्याला दिसून येईल. यावर आधारित लोकसंख्या संक्रमण सिद्धांत मांडला गेला आणि या सगळ्या गोष्टींचं आकलन करून या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आणि लोकसंख्या वाढीचा नैसर्गिक कलाचा एक अभ्यास करून किंवा दीर्घकालीन त्याची जी काही कल आहे तो कल बघून सर्वसामान्यपणे त्याला शास्त्रीय पद्धतीने लोकसंख्या संक्रमण सिद्धांत किंवा प्रतिमानामध्ये मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे. लोकसंख्या वाढीचा काळानुरूप कल हा या संक्रमण सिद्धांताचा पाया आहे. लोकसंख्या वाढीचा काळानुसार जो कल आपल्याला दिसून आलेला आहे किंवा जो बदललेला आहे, आतापर्यंत जी लोकसंख्या बदलत आलेली आहे काळानुसार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये लोकसंख्येमध्ये जे बदल झाले हे बदल डोळ्यासमोर ठेवून किंवा त्या गोष्टी किंवा ते बेस मानून त्या आधारावरती हा सिद्धांत जो आहे तो उभा राहिलेला आहे. या सिद्धांतानुसार प्रदेश कालानुरूप लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे पार करीत असतो आणि हा सिद्धांत सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या समोर जी मांडतो ती म्हणजे कुठलाही प्रदेश काळानुरूप लोकसंख्या वाढ जी आहे ती टप्प्याटप्प्याने करताना आपल्याला दिसतो. म्हणजेच लोकसंख्या वाढीचे वेगवेगळे टप्पे तो पार करत पुढे जाताना आपल्याला दिसतो आणि यासाठी काही वर्षांचा कालावधी म्हणजे हा काही बदल काही थोड्या कालावधीत काही वर्ष 2 वर्ष किंवा 5-10 वर्षात नाही तर काही वर्षांचा कालावधी जावा लागतो. म्हणजे थोडा दीर्घ कालावधी जो आहे तो पार करावा लागतो आणि त्या दीर्घ कालावधी पार केल्यानंतर सर्वसामान्यपणे हे टप्पे पार करत एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या ही आपल्या अंतिम स्तरावरती किंवा स्थिर आपण ज्याला म्हणू शकतो टप्प्यावरती येऊन पोहोचताना आपल्याला दिसते. आता हे जे काही टप्पे आहेत या टप्प्यांचा आपल्याला अभ्यास करायचा. पहिला टप्पा दिलेला आहे अतिशय स्थिर. टप्पा क्रमांक 1 अतिशय स्थिर. आता बघा, या टप्प्याची स्थिती काय असते, या टप्प्यात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही अधिक असतो. सर्वात महत्त्वाचे पहिला टप्पा असा आहे किंवा मानवाचा सुरुवातीचा काळ असा आहे की या कालावधीमध्ये जन्माचं प्रमाणही प्रचंड अधिक आहे आणि मृत्यूचं प्रमाण देखील प्रचंड अधिक आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जन्मही खूप जास्त आहेत, मृत्यूही खूप जास्त आहेत. त्यामुळे जन्मदरही अधिक आहे आणि मृत्यूदरही अधिक आहे आणि त्यामुळे लोकसंख्या वाढीचं प्रमाण जे आहे हे फारसं आढळत नाही. कारण जितकी जास्त जन्माला येणाऱ्यांचं प्रमाण आहे तितकंच मरणाऱ्यांचं देखील प्रमाण आहे आणि साहजिकच त्याचा परिणाम असा होतो की लोकसंख्या वेगाने वाढत नाही. म्हणजेच लोकसंख्या वाढ ही स्थिर असते. जन्मदर अधिक असतो कारण जास्त मुले
असणे चांगले असतं अशी या कालावधीतील लोकांची धारणा किंवा मनीषा किंवा विचारशक्ती असते. आणि त्यामुळे या टप्प्यात देशाची आर्थिक स्थिती जर आपण बघितली तर फारशी विकसित नसते, मागासलेल्या स्थितीत हे लोक असतात. आणि त्यामुळे त्या प्रदेशामधील शैक्षणिक आर्थिक विकास किंवा इतर सामाजिक विकास जो आहे तो फारसा झालेला नसतो. देशाची अर्थव्यवस्था जर बघितली तर ती प्रामुख्याने शेती किंवा तत्सम जे प्राथमिक व्यवसाय असतात त्यासारखे या प्राथमिक व्यवसायांवरती अवलंबून असलेले आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येईल. जास्तीत जास्त लोक हे प्राथमिक व्यवसायात गुंतलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. म्हणजेच थोडक्यात काय, या प्रदेशातील राहणाऱ्या लोकांचं जीवनमान अतिशय निम्न स्तरावरचं असतं. शैक्षणिक स्थिती अतिशय कमकुवत असते. लोकांचा बौद्धिक विकास फारसा झालेला नसतो. लोकसंख्या किंवा त्याच्याशी संबंधित या संकल्पनांचाही फारशी जाणीव ह्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांची नसते. आणि त्यामुळे साहजिकच या प्रदेशातील लोकांचा जन्मदर जो असतो तो जास्त असतो. तुलनेने द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचं प्रमाण मात्र अतिशय नगण्य असतं किंवा कमी असतं. शैक्षणिक संधी या प्रदेशामध्ये मर्यादित असतात. म्हणजे द्वितीयक आणि उद्योगधंदे असेल किंवा इतर सेवा क्षेत्र असेल हे करण्याचं, कारण शिक्षणाचंच प्रमाण फारसं नसतं, त्यामुळे उद्योगधंदे असेल किंवा सेवा क्षेत्र असेल यांचा फारसा विकास झालेला नसतो. शिक्षणाचा फारसा विकास झालेला नसतो किंवा तिथं संधीसुद्धा फारशा उपलब्ध नसतात. प्रजनन दर हा जास्त असतो, म्हणजे जन्मदर किंवा जिथे लोकांना जन्म घेण्याचं प्रमाण जे असतं ते अधिक असतं. कुटुंबे सर्वसामान्यपणे मोठी असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास फारसा झालेला नसतो किंवा अतिशय कमी प्रमाणात झालेला असतो. मागासलेलं जीवनमान असल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही इतर त्रुटी किंवा समस्या आपण म्हणू शकतो, जसं की स्वच्छतेचा अभाव आहे, वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे, संसर्गजन्य रोगांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव किंवा प्रादुर्भाव या प्रदेशात होत असतो. या प्रदेशातील मुलं प्रामुख्याने कुपोषणाचे मोठे प्रमाणात बळी पडत असतात. आणि साहजिकच या सगळ्या गोष्टी या प्रदेशात असल्यामुळे म्हणजे जीवनासाठी प्रतिकूल स्थिती निर्माण करणारे हे जे काही संकटमय घटक आहेत, हे घटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे साहजिकच मरणाऱ्यांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जन्माला येणाऱ्या लोकांचं प्रमाण प्रचंड आहे, तितकंच सुविधांच्या अभावामुळे आणि फारसा तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेच्या अभाव म्हणजे फारसं तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे साहजिकच या ठिकाणी मरणाऱ्यांचं प्रमाणही तितकंच अधिक असतं किंवा जास्त असतं. आणि त्यामुळे या प्रदेशात लोकसंख्येची वाढ ही फारशी होत नाही, म्हणजे स्थिर स्वरूपाची लोकसंख्या असते. जन्माला येणाऱ्यांचंही प्रमाण अतिशय जास्त आणि मृत्यू पावणाऱ्यांचंही प्रमाण अतिशय जास्त, अशा प्रकारची स्थिती असलेला हा पहिला टप्पा आहे. आणि जगामध्ये जर आपण बघितलं तर सद्यस्थितीला अशा परिस्थितीमध्ये जगात कुठलाच प्रदेश आज आढळत नाही. म्हणजे जगातला सगळे प्रदेश, जगातले आज बहुतांशी प्रदेश हा टप्पा पार करून पुढे गेलेले आहे. म्हणजे जन्माला येणाऱ्यांचं प्रमाणही खूप जास्त आणि मरणाऱ्यांचं प्रमाणही खूप जास्त, अशी स्थिती आज जगात आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. म्हणून हा टप्पा पार करून बहुसंख्य जग हा टप्पा पार करून पुढच्या टप्प्याकडे गेलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याला पुढचा टप्पा जो आहे त्याला दुसरा टप्पा म्हणून ओळखलं जातं. या टप्प्याची स्थिती असते आरंभीच्या काळात विस्तारणारा. म्हणजेच थोडक्यात हा टप्पा जेव्हा सुरुवातीला म्हणजे सुरू होतो तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढायला सुरुवात होते, कारण पहिल्या टप्प्यामध्ये स्थिर असते. जेव्हा या टप्प्यात प्रवेश केला जातो तेव्हा लोकसंख्या विस्तारायला सुरुवात होते आणि प्रचंड प्रमाणात पुढे लोकसंख्येचा विस्तार जो आहे तो होताना आपल्याला या ठिकाणी दिसतो. कशा पद्धतीने ती स्थिती होते आपल्याला समजून घ्यायचं बघा. या टप्प्यामध्ये विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवांचा विस्तार होतो. सगळ्यात महत्त्वाचं, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बदल जे आहेत ते व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम ज्याला आपण मेडिकल सायन्सेस म्हणतो किंवा वैद्यकीय क्षेत्र म्हणतो याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात होतो. वैद्यकीय क्षेत्र सुधारतं, आरोग्यविषयक सेवा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात अशा प्रदेशात उपलब्ध होतात, त्या सेवांचा विस्तार होतो. आणि साहजिकच हेल्थ सर्व्हिसेस किंवा आरोग्यविषयक सेवा जेव्हा उपलब्ध होतात साहजिकच मृत्यूचं प्रमाण जे आहे त्या प्रदेशामध्ये घटतं. आणि त्याच्या या सुविधांच्या उपलब्धतेमुळे त्या प्रदेशात असणारे वेगवेगळ्या प्रकारचे रोग जे आहेत त्या रोगांवरती मात केली जाते, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना शोधल्या जातात.
त्यांना नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले जातात आणि त्यातून साहजिकच मरणाऱ्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात घटते आणि त्यामुळे साहजिकच प्रदेशाचा मृत्यूदर जो आहे तो मृत्यूदर कमी होतो. पण जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या मात्र कमी होत नाही. मरणाऱ्यांची संख्या घटते, पण जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या मात्र कमी होत नाही. ती स्थिर असते, म्हणजे जी सुरुवातीला असते त्या पद्धतीनेच ती पुढे चालत असते आणि त्यामुळे परिणाम असा होतो की जन्माला येणाऱ्या मुलांचं प्रमाण किंवा अर्भकांचं प्रमाण प्रचंड असतं. तुलनेने या उलट स्थिती मरणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटत जाते किंवा कमी होत जाते आणि त्याचा परिणाम असा होतो की जन्म आणि मृत्यूच्या दराच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडायला सुरुवात होते. जन्म जास्त आणि मृत्यू कमी कमी होत जातो. साहजिकच अशा प्रदेशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत जाते. या प्रदेशामधील लोक शेती व उद्योगधंद्यातील उत्पादन जे आहे ते घेण्याचा प्रयत्न करत असतात किंवा या अशा प्रदेशामध्ये शेती आणि उद्योगधंद्यांचं उत्पादन सुद्धा वाढायला लागतं. वाहतूक व्यवस्थेत वाढ होत जाते कारण लोकसंख्या वाढते आणि त्या वाढत्या लोकसंख्येला वाहतूक व्यवस्थेची जी काही गरज असते ती त्यामुळे इथं वाहतूक व्यवस्थेमध्ये सुद्धा वाढ होते. लोकसंख्या नियंत्रणासाठीचे प्रयत्न सुरू केले जातात कारण वाढती लोकसंख्या ही खूप कमी काळात वेगाने वाढते आणि त्याचा ताण प्रदेशावरती आणि एकूण संसाधनांवरती वाढायला लागतो आणि साहजिकच त्याचे दुष्परिणाम जे आहे ते दुष्परिणाम जाणवू लागतात आणि त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण करणं आवश्यक वाटू लागतं आणि त्यासाठीचे प्रयत्नसुद्धा अशा प्रदेशात सुरू होतात. अधिक लोकसंख्या असणारे विकसनशील देश सध्या जगामध्ये आहेत जे आहेत ते देश सध्या या टप्प्यांमधून आपल्याला जाताना या ठिकाणी दिसून येतात. आता बघा या टप्प्यामध्ये आकृती आपण जी बघितली मगाशी 1.60 लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाची, त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे सर्वाधिक वाढ जी आहे 5ही टप्प्यांमधली वाढ आपण बघितली. त्या 5ही टप्प्यांमधली सर्वाधिक लोकसंख्या जर कुठल्या टप्प्यात वाढत असेल तर तो टप्पा आहे क्रमांक 2. सुरुवातीच्या काळात विस्तारणारा हा जो टप्पा आहे हा टप्पा लोकसंख्या वाढीचा टप्पा किंवा सर्वाधिक वाढीचा टप्पा म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि अतिशय कमी काळात, विशेष म्हणजे काय, अतिशय कमी काळात खूप अधिक प्रमाणात लोकसंख्या वाढण्याचा हा टप्पा आहे आणि त्यामुळे या टप्प्याला लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा किंवा लोकसंख्या विस्फोट टप्पा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या टप्प्यामध्ये लोकसंख्येचा कमी काळात खूप जास्त वाढ होत असल्यामुळे एक प्रकारे लोकसंख्येचं काय होतं, विस्फोट होताना आपल्याला दिसतो आणि अशा प्रकार स्थिती सध्या जगामध्ये कांगो नदीचं जे खोरं आहे त्या खोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा कांगो प्रदेश आहे. त्यानंतर बांगलादेश आहे, नायजर आहे, युगांडा आहे, यासारखे देश जे आहेत ते देश सध्या स्थितीला या टप्प्यामधून जाताना दिसतात. म्हणजे या ठिकाणचा जन्मदर अधिक आहे, तुलनेने मृत्यूदर आधुनिक आरोग्य सुविधांमुळे प्रचंड प्रमाणात घटलेला आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की या प्रदेशामध्ये प्रचंड लोकसंख्या वाढलेली, कमी कालावधीत प्रचंड लोकसंख्या वाढलेली किंवा लोकसंख्येचा विस्फोट झालेला आपल्याला या ठिकाणी आढळून येईल. त्यानंतर तिसरा टप्पा नंतरच्या काळात विस्तारणारा, हा तिसरा महत्त्वाचा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यात कमी झालेला मृत्यूदर आणखीन कमी होतो तिसऱ्या टप्प्यामध्ये, म्हणजे दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदर कमी कमी व्हायला सुरुवात होते, तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्यात आणखी घट त्या ठिकाणी दिसून येते. पण दुसऱ्या टप्प्यात जसं जन्मदर स्थिर होता किंवा तसाच होता, तो थोड्या प्रमाणात कमी कमी होत जात होता. मात्र तिसऱ्या टप्प्यात जन्मदरामध्ये कमी होण्याचं प्रमाण जे आहे ते वेगाने वाढतं, जन्मदरही या टप्प्यामध्ये कमी होऊ लागतो. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर जो आहे हा दर सुद्धा दुसऱ्या टप्प्याच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यामध्ये कमी व्हायला सुरुवात होते, म्हणजे ते कमी कमी होत जातो. पण एकूण लोकसंख्या जर आपण बघितली तर एकूण लोकसंख्या मात्र वाढत जाते. साहजिकच आहे, लोकसंख्या वाढीचा दर मंदावतो. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये एकूण लोकसंख्या वाढ जी होत होती ही एका वर्षाला सपोज 5,000 लोक वाढत होते, तर आता या टप्प्यात आल्यानंतर लोकसंख्या वाढीचा दर मंदावला, म्हणजे 5,000 ऐवजी आता 2,000च लोक वाढतील प्रत्येक वर्षाला. पण साहजिकच एकूण लोकसंख्येमध्ये जर आपण तुलना केली तर 2,000 ही सुद्धा काय असते, वाढ असते आणि म्हणून लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे तो या टप्प्यात मंदावतो. पण एकूण लोकसंख्या मात्र वाढत जाते कारण जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा या टप्प्यामध्ये अजूनही अधिकच आहे. मृत्यूदर घटलेला आहे
पण तो इतकाही घटलेला नाही की मृत्यूदरापेक्षा कमी होईल, आणि म्हणून अजूनही जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा अधिक असतो, आणि त्यामुळे साहजिकच या टप्प्यात सुद्धा लोकसंख्या वाढत असते, फक्त वाढण्याचा वेग मात्र कमी झालेला असतो. त्या देशाचा प्रगतीचा वेग वाढत असल्याने देशातील लोकांचं उत्पन्न उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असतं. साहजिकच इथं विकासाचा वेगही थोडा वाढलेला असतो, आणि त्यामुळे त्यांना लागणारे जे संसाधन आहे, त्यांना लागणारे जे काही उत्पादन आहे, त्यापेक्षा जास्त उत्पादन घेण्याची क्षमता या टप्प्यामध्ये असलेल्या प्रदेशांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचं राहणीमान सुद्धा उंचावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्याच प्रमाणात गरिबी घटलेली किंवा कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तंत्रज्ञानाचा विस्तार सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदेशात झालेला आपल्याला दिसून येतो. नुसता तंत्रज्ञानाचा विस्तारच नाही, तर त्याचा वापर सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेला आपल्याला अशा प्रदेशात दिसतो. द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचा विस्तारही अशा प्रदेशात मोठ्या प्रमाणात होतो. लोकसंख्येची शैक्षणिक पातळी उंचावते. साहजिकच विकासाची सुरुवात झाली किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार झाला, माणसाचं जीवन आधुनिक झालं की प्रत्येक सोयीसुविधा पोचण्यास हातभार अशा प्रदेशामध्ये लागतो. शिक्षण वाढतं, साहजिकच शिक्षण वाढल्यानंतर आपोआप सगळ्या गोष्टी ज्या आहे यांच्यामध्ये वाढ व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होते. जीवनशैली किंवा लोकसंख्येची शैक्षणिक पातळी उंचवते, सामाजिक जीवनमान त्या प्रदेशाचं उंचवतं. कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना समजते, म्हणजेच थोडक्यात छोट्या कुटुंबाचं महत्त्व जे आहे हे लोकांना पटतं. सोयीसुविधांचा अधिक चांगल्या पद्धतीने लाभ घेण्यासाठी कुटुंब छोटं असणं गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे साहजिकच कुटुंब नियोजन किती महत्त्वाचं आहे हे त्यांना कळतं. कुटुंबाचा आकार त्यातून लहान होतो आणि ते देश साधारणपणे मग या तिसऱ्या टप्प्यात येऊन पोचतात. असे जे देश आहेत ते बहुतांशी विकसनशील देश आहे. ते विकसनशील देश आज या तिसऱ्या टप्प्यातून जाताना आपल्याला दिसत आहेत. जगभरामध्ये जर आपण बघितलं तर सर्वसामान्यपणे चीन असेल, इजिप्त असेल किंवा अरब कंट्रीमध्ये असलेले देश असेल, हे देश जे आहेत हे या टप्प्यांमधून जाताना आपल्याला दिसतील. आपला भारतसुद्धा सद्यस्थितीला आपल्याला या टप्प्यामध्ये असलेला किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येईल. तर अशा पद्धतीने हा तिसरा टप्पा आहे बघा. या ठिकाणी पुन्हा एक छोटीशी कृती दिलेली आहे, जरा डोके चालवा. आता यामध्ये काय त्यांनी म्हटलेलं आहे, तुमच्या मते उपरोक्तपैकी कोणत्या टप्प्यातून भारत हा देश जात आहे? साहजिकच आहे, आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे की भारत सद्यस्थितीला तिसऱ्या टप्प्यामधून जाताना आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर पुढचा टप्पा आहे चौथा टप्पा, कमी बदल दर्शविणारा. हा चौथा टप्पा म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यातील जन्मदर आणखीन कमी झालेला असल्याने राहणीमान उंचावते. या ठिकाणी बघा, तिसऱ्या टप्प्यात आपण काय बघितलं होतं की मृत्यूदर प्रचंड प्रमाणात घटतो, जन्मदर घटायला सुरुवात होते किंवा कमी कमी व्हायला सुरुवात होते. आणि चौथ्या टप्प्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा मृत्यूदर तर घटलेला असतो, पण जन्मदरामध्ये सुद्धा तिसऱ्या टप्प्यापेक्षाही अधिक घट जी आहे ती या टप्प्यामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. साहजिकच जन्मदरही प्रचंड प्रमाणात घटलेला आहे, मृत्यूदर तर आधीच घटलेला आहे. तेव्हा अशा प्रदेशातील लोकसंख्येच्या वाढीचा जो वेग आहे तो कमी झालेला असतो. साहजिकच संसाधनांची उपलब्धता चांगली असते, वेगळ्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असतात, सामाजिक आर्थिक विकास चांगला झालेला असतो, विज्ञान तंत्रज्ञानासाठी पोषक स्थिती अशा प्रदेशात असते, आणि त्या सर्वांचा परिपाक म्हणजे अशा प्रदेशात असलेल्या लोकांचं किंवा राहत असलेल्या लोकांचं जीवनमान जे असतं हे उंचावलेलं असतं. चांगल्या स्तरावरचं किंवा चांगल्या प्रतीचं जीवन जगताना हे लोक आपल्याला दिसतात. देशाची आर्थिक स्थिती आणि नागरिकांची आर्थिक स्थिती अधिक चांगली झालेली किंवा सुधारलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रदेशामधील बहुतांशी लोक हे द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय करताना आपल्याला दिसतात. तुलनेने प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या खूपच कमी असलेली, म्हणजे हार्डली 5 ते 10% लोक हे प्राथमिक व्यवसायामध्ये असतात, तर जवळपास 90 ते 95% लोक हे आपल्याला साधारणपणे द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रांमध्ये गुंतलेले किंवा एकूणच द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील. आणि या प्रदेशामध्ये मृत्यूदर सुद्धा खूप कमी झालेला असतो, कारण उच्चतम वैद्यकीय सुविधांची उपलब्धता अशा प्रदेशात असते. त्यामुळे अशा प्रदेशात जे काही भीषण आजार आपण ज्यांना समजतो की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात
समूहाने लोकांचा मृत्यू होऊ शकतो, प्रचंड प्रमाणात लोक बळी पडत असतात. असे जे रोग आहेत जसं पटकी आहे, प्लेग आहेत, यासारखे रोग की यांची साथ एकदा पसरली की हजारो लोक एखाद्या प्रदेशामध्ये एकाच वेळेस मृत्युमुखी पडत असतात. पण या उच्चतम वैद्यकीय सुविधांच्या प्रभावामुळे अशा प्रदेशांमध्ये पटकी, प्लेग सारख्या साथींच्या रोगांचा नायनाट झालेला असतो. हे रोग संपलेले असतात. त्याचबरोबर आरोग्याबद्दल लोक जागरूक असतात. जन्मदरापेक्षा मृत्यूदरापेक्षा सुद्धा शेवटच्या टप्प्यात जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी झालेला नसतो, पण त्या दिशेने तो चाललेला असतो. पण जवळजवळ शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे हा टप्पा संपण्याच्या काळापर्यंत येईपर्यंत शेवटी जवळपास जन्मदर आणि मृत्यूदर एक सारखा झालेला, म्हणजेच जन्माला येणाऱ्यांचं आणि मृत्यू पावणाऱ्यांची संख्या जवळपास सारखी असल्याची आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे अशा टप्प्यामध्ये लोकसंख्येची वृद्धी होत असते, पण ती अतिशय अल्प दराने होत असते. अशी स्थिती आपल्याला या चौथ्या टप्प्यामध्ये पाहायला मिळते. आज सद्यस्थितीला जगामध्ये ह्या टप्प्यात असलेले देश आपल्याला सर्वसामान्यपणे कोणते दिसतात, तर जगातले जे विकसित देश आहे ते विकसित देश ह्या टप्प्यातून आज आपल्याला जाताना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंग्लंडसारखे देश असेल, जर्मनीसारखे देश असतील किंवा अमेरिकेची संयुक्त संस्थानांसारखे देश असतील, हे देश जे आहेत हे प्रामुख्याने या चौथ्या टप्प्यातून जाताना दिसतात. या प्रदेशाची लोकसंख्या कदाचित वाढत असेल, पण ती अतिशय कमी गतीने वाढताना आपल्याला दिसेल, कारण या प्रदेशातला जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास एक सारखा झालेला आपल्याला दिसून आलेला आहे. आणि त्यामुळे साहजिकच या प्रदेशात लोकसंख्येच्या वाढीचा जो बदल आहे अतिशय कमी प्रमाणात दिसतो. म्हणून कमी बदल दर्शवणारा हा चौथा टप्पा होता. यानंतर या लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा बघा, ऋणात्मक वाढीचा टप्पा. यामध्ये काय असतं की जन्मदर खूप कमी होतो आणि इतकं कमी होतो की तो सुरुवातीला मृत्यूदरा इतका, म्हणजे मृत्यूदर जितका कमी झालेला आहे तितकाच जन्मदर सुद्धा सुरुवातीला कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे जेव्हा हा टप्पा सुरू होतो सुरुवातीला, त्यावेळेस लोकसंख्येत फारशी वाढ होत नाही किंवा झाली तरी ती अतिशय अत्यल्प, खूपच कमी प्रमाणात त्या ठिकाणी असते. आणि त्यामुळे जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास सारखा होतो. थोड्या म्हणजे विशिष्ट काळानंतर मात्र परिस्थिती आणखीन बदलते. जन्मदर आणखी घटतो, मृत्यूदर ही कमी होतो, पण जन्मदर हा मृत्यूदरापेक्षाही कमी होऊ लागतो. ज्यावेळेस अशी स्थिती एखाद्या प्रदेशात निर्माण होईल, म्हणजेच जन्मदर हा मृत्यूदरापेक्षाही एखाद्या प्रदेशात जेव्हा कमी होतो, त्यावेळेस त्या प्रदेशातील लोकसंख्या वाढण्याऐवजी घटण्यास सुरुवात होते. म्हणजे अशा प्रदेशात लोकसंख्येची घट जी आहे ती घट होऊ लागते. अशा देशांमध्ये बालकांची संख्या खूप कमी असते आणि वृद्धांची संख्या अधिक असते. का? कारण जन्माला येणाऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे, इतकं कमी झालेलं आहे की मृत्यू पावणाऱ्यांपेक्षाही कमी झालेलं आहे. आणि साहजिकच त्यामुळे बालकांची संख्या कमी त्या ठिकाणी होत असते, वृद्धांची संख्या वाढत असते, राहणीमान उंचावलेलं असतं, देशाची व नागरिकांची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम असते, सुदृढ असते किंवा मजबूत असते. संपन्न अशा स्थितीमध्ये अशा प्रदेशातील लोक आपल्याला पाहायला मिळतात. तृतीयक व्यवसायांचं प्रमाण सर्वाधिक असलेला हा प्रदेश असतो. शैक्षणिक व वैद्यकीय सेवा उच्च दर्जाच्या अशा प्रदेशात असतात. आरोग्य, पर्यावरण व आनंददायी जीवनाबाबत अशा प्रदेशातील लोकांचा खास आग्रह किंवा विशेष रुची असलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे या लोकांचं आरोग्य उच्च असतं, पर्यावरण संतुलन अशा प्रदेशामध्ये चांगलं असतं आणि स्वाभाविकता अशा प्रदेशातील लोक आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो हा आनंदी जीवन जगण्याचा असतो. अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्वसामान्यपणे सद्यस्थितीला जगात काही असे प्रदेश आहेत का, असे देश आहेत की ह्या टप्प्यामधून जाताना आपल्याला सद्यस्थितीला दिसत आहेत का, तर स्वीडन असेल, फिनलंड सारखे देश आहे की जगामधील हे देश आज 5व्या टप्प्यातून जाताना दिसत आहेत. म्हणजेच आपल्याला असं दिसतंय की या स्वीडन किंवा फिनलंड सारख्या देशांमध्ये लोकसंख्या वाढण्याऐवजी घटते आहे, कमी होताना आपल्याला दिसते. म्हणजे या प्रदेशाचा जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा सुद्धा कमी झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अशा पद्धतीने सामान्यपणे लोकसंख्या वाढीचे हे 5 टप्पे असलेले आपल्याला दिसून येतात. प्रत्येक टप्प्याचा जन्मदर आणि मृत्यूदराची स्थिती भिन्न भिन्न आहे आणि त्यानुसार लोकसंख्या वाढीचं
त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम लोकसंख्या वाढीच्या स्थितीवरती आपल्याला दिसून येतो. पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या फारशी वाढत नाही, कारण जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही जास्त आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढायला प्रचंड सुरुवात होते, कारण अतिशय कमी काळात लोकसंख्या वाढते ह्या टप्प्यामध्ये, कारण जन्मदर हा तसाच असतो, पण मृत्यूदर अतिशय कमी काळात घटलेला असतो. साहजिकच लोकसंख्या जास्त वाढते. तिसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर तर आणखी घटतो, जन्मदरही घटायला सुरुवात होते, लोकसंख्या वाढते पण वाढीचा वेग मात्र मंदावतो. चौथ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर हा घटलेलाच असतो, जन्मदर सुद्धा तुलनेने प्रचंड प्रमाणात घटतो. एका विशिष्ट कालावधीनंतर मात्र दोन्ही सारख्याच लेवलला येतात आणि अतिशय कमी प्रमाणात लोकसंख्या वाढ या टप्प्यात होते. पाचव्या टप्प्यामध्ये मात्र जन्मदर हा मृत्यूदरापेक्षाही कमी होतो आणि साहजिकच अशा प्रदेशातील लोकसंख्या वाढण्याऐवजी घटण्याचा परिणाम आपल्याला त्या प्रदेशात दिसून येतो. अशा पद्धतीने सर्वसामान्यपणे हे 5 टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. आता यावर आधारलेले एक कृती दिलेली बघा, सांगा पाहू. आकृती 1.7 आपण जो लोकसंख्या संक्रमण प्रतिमान किंवा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत बघितला, त्यावर आधारलेले हे प्रश्न आहेत बघा. पहिला प्रश्न आहे, सरासरी ढोबळ जन्मदर 7 व ढोबळ मृत्यूदर 8 असेल तर तो देश लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात असेल? बघा, आता या ठिकाणी जर आपण बघितलं ढोबळ जन्मदर 7 व ढोबळ मृत्यूदर 8 असेल, म्हणजेच इथं आपल्याला काय दिसतोय, जन्मदर कमी आहे आणि मृत्यूदर जास्त आहे. अशी स्थिती आपल्याला कुठल्या टप्प्यात दिसली होती? 5व्या टप्प्यात दिसलेली आपल्याला दिसून येतो. म्हणजे 5वा टप्पा जो आहे हा 5व्या टप्प्यामध्ये अशा प्रकारच्या जन्मदर आणि मृत्यूदराची स्थिती असू शकेल. दुसरा प्रश्न बघा, जर ढोबळ मृत्यूदर 20 असेल व ढोबळ जन्मदर 24 असेल तर तो देश लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात असेल? बघा, आता ही स्थिती कशी आहे, इथं मृत्यूदर घटलेला आहे आणि जन्मदर जो आहे तोही तो मात्र म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्थिती अशी दिसते की मृत्यूदर हा सर्वसामान्यपणे कमी झालेला आहे, 20 पर्यंत आलेला आहे, पण जन्मदर हा 24 पर्यंत, म्हणजे तोही कमी झालेला आहे, पण इतकं नाही की लोकसंख्या नियंत्रणात येईल. यावेळेस सर्वसामान्यपणे या प्रदेशात जन्मदरही अधिक आहे आणि तुलनेने मृत्यूदर थोडा कमी झालेला आहे आणि मग अशी स्थिती जी असते, प्रचंड लोकसंख्या वाढीची जी स्थिती आपण म्हणतो, त्या प्रकारची स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पण जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये फारसा फरक म्हणजे दिसत नाही. 20 मृत्यूदर आहे आणि 24 जन्मदर आहे, म्हणून हा जो टप्पा आहे हा टप्पा सर्वसामान्यपणे आपल्याला तिसरा टप्पा म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. नंतरच्या काळात विस्तारणारा तिसऱ्या टप्प्यात अशी जन्मदर आणि मृत्यूदराची स्थिती असलेली आपल्याला निदर्शन असेल. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर हा 5वा टप्पा आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हा तिसरा टप्पा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पुढची कृती बघा, कृती म्हणजे थोडक्यात आपल्याला माहिती त्यांनी दिलेली आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून लोकसंख्येचे सर्व गुणधर्म जे मोजता येतात त्यांना लोकसंख्येचे घटक म्हणतात. म्हणजे थोडक्यात लोकसंख्येच्या पैलू किंवा एक घटक म्हणून त्याला ओळखलं जातं. उदाहरणार्थ ग्रामीण नागरी निवास किंवा वयानुसार वर्गीकरण किंवा लिंग गुणोत्तर, वैवाहिक स्थिती इत्यादी घटकांच्या आधारे लोकसंख्येची वर्गवारी क्लासिफिकेशन करता येतं व लोकसंख्येला विभाजित करता येतं, वर्गीकृत करता येतं. त्या आधारे त्या प्रदेशाचा अभ्यास करता येतो आणि त्यामुळे प्रदेशातील लोकसंख्येची वैशिष्ट्य आपल्याला सुस्पष्ट होतात किंवा दिसून येतात. तर त्यातून लोकसंख्येचा अधिक किंवा विस्तृत अभ्यास करणं आपल्याला शक्य होत असतं. लोकसंख्येचे हे जे घटक आहे या घटकांमुळे प्रदेशातील लोकसंख्येच्या रचनेचं सर्वसामान्य स्वरूप स्ट्रक्चर आपल्याला लक्षात येतं. कशा प्रकारची लोकसंख्या आहे, किती, म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, उदाहरणच घ्यायचं झालं तर विशिष्ट प्रदेशात गावात राहणारे लोक किती, शहरात राहणारे लोक किती, किंवा विशिष्ट वयोगटातील 0 ते 35 किती, 35 ते 40 किती, किंवा 60 किती, 60पेक्षा मोठे किती, असं वयोगटानुसार आपण वर्गीकृत करू शकतो. यातले विवाहित किती, अविवाहित किती, अशा पद्धतीने लोकसंख्येचा अधिक अभ्यास करता येतो आणि त्या ठिकाणचं लोकसंख्येचे जे काही स्ट्रक्चर आहे, रचना आहे, ती आपल्याला लक्षात येते. वयरचनेच्या आधारे लोकसंख्येतील बाल, युवा, वृद्ध यांची टक्केवारी कळते. लोकसंख्येच्या या रचनेमुळे आपल्याला प्रदेशातील लोकांचं अवलंबित्व किंवा त्याचे गुणोत्तर जे आहे तेही समजून येतं. म्हणजे किती प्रत्यक्ष कार्य करणारी लोकसंख्या आहे, किती इतरांवर अवलंबून असलेली लोकसंख्या आहे आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो,
एकूण जेवढी जास्त कार्यकारी लोकसंख्या असेल तेवढा प्रदेशाचा विकासाचा वेग जास्त असतो. एखाद्या प्रदेशात लोकसंख्येचे कार्यकारी लोकांचं प्रमाण जर कमी असेल तर विकासाला साहजिकच मर्यादा त्या ठिकाणी पडतात आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होतो याचाही आपण व्यवस्थित अभ्यास करू शकतो. तर अशा पद्धतीने ही लोकसंख्येशी संबंधित असलेल्या संकल्पना किंवा घटक आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहे किंवा पुढच्या पाठामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास दिलेला आहे तो आपण करणार आहोत. आता या ठिकाणी शेवटची एक कृती राहिलेली आहे बघा, या प्रकरणाचं शेवटची कृती दिलेली आहे, जरा डोके चालव म्हणून. ही कृती काय आहे, जगातील लोकसंख्या वाढीची खाली दिलेली कालरेषा, म्हणजे ती अंदाजित आहे, अगदी ॲक्युरेट नाही, असं झालेलं आहे असं नाही, एक अंदाजित कालरेषा आहे, म्हणजे विशिष्ट काळात किती लोकसंख्या होते ही दर्शवणारी ही कालरेषा आहे. लोकसंख्या पटीत वाढण्याचे वर्षांतर शोधा व तुमचे निष्कर्ष तुमच्या वहीतल्या. या ठिकाणी एक उदाहरण दिलं बघा, सुरुवातीच्या टप्प्यात लोकसंख्या दुप्पट होण्यासाठी सुमारे 6 शतकं इतकी कालावधी लागलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच 1000 ते 1600 असा जो काळ आहे तेवढ्या कालावधीमध्ये लोकसंख्या दुप्पट झालेली आपल्याला दिसून येते. तर या कालरेषेचा जर आपण अंदाज केला तर बघा, ही कालरेषा इसवी सन 1000 पासून सुरू झालेली आहे आणि 2010 पर्यंतचा काळ दिलेला आहे. या मध्ये सर्वसामान्यपणे 100 वर्षाच्या टप्प्याने, म्हणजे 1000, 1100, 1200, 1300, 1400, 1500, 1600, 1700, 1800 असं 2000 पर्यंतचा काळ दिला आहे आणि त्यानंतरचा 10 वर्षाचा 2010 असा हा कालरेषेवरती लोकसंख्या वाढीचं दिलं. बघा, 1000 साली जगाची लोकसंख्या किती होती तर 254 दशलक्ष. आता ही सगळी आकडेवारी जी आहे ही दशलक्षमध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण लक्षात घ्या, 254 दशलक्ष म्हणजे किती, 25 कोटी साधारणपणे 40 लाख अशी आपण त्याची आकडेवारी जी आहे ती म्हणू शकतो. म्हणजे 254 दशलक्ष ही लोकसंख्या इसवी सन 1000 या वर्षी होती. ती 11 साली किती झाली, 1100 म्हणजे 100 वर्षानंतर तिच्यात किती वाढ झाली तर ती 254 वरून 301 दशलक्ष वर मध्ये गेले. त्यानंतर 1200 मध्ये 360 दशलक्ष, 13व्या शतकामध्ये ती 360 स्थिर राहिलेली आपल्याला पाहायला मिळते, फारशी वाढली नाही. 14व्या शतकामध्ये ती 360 वरून 350 म्हणजे घटलेली आपल्याला पाहायला मिळते. 14व्या ते 15व्या शतकामध्ये ती 350 वरून 425 वर गेलेली. 15व्या शतकातून 16व्या शतकापर्यंत झाली, म्हणजे 100 वर्षाच्या काळात ती 425 वरून 550 झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सुरुवातीला 254 साधारणपणे 250 दशलक्ष जेव्हा ती होती, ती 500 दशलक्ष होण्यासाठी जवळपास 6 शतकांचा म्हणजे 600 वर्षाचा कालावधी लागलेला. दुप्पट होण्यासाठी 600 वर्ष गेल्यानंतर ती 254 दशलक्षवरून 550 दशलक्षवरती गेलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर वाढीचा वेग मात्र थोडासा वाढलेला आपल्याला दिसतोय. पुढच्या 100 वर्षात ती 50 दशलक्ष वाढलेली दिसते, म्हणजे 550 वरून 600 झाली. त्याच्या पुढच्या 100 वर्षाच्या काळात मात्र ती 600 दशलक्षवरून 813 दशलक्ष म्हणजे जवळपास 213 दशलक्ष वाढलेली 100 वर्षाच्या काळात दिसते. त्यानंतर पुढच्या 100 वर्षात मात्र ती 813 वरून 1550 म्हणजे जवळपास 750 दशलक्ष ही 100 वर्षाच्या काळात वाढलेली आपल्याला दिसते. त्याच्या पुढच्या काळात 1550 वरून 1750 दशलक्ष झालेले आहे. 1900 ते 1910 नंतर तर मात्र आपल्याला असं दिसतंय की 10 वर्षाचा काळ दिलेला आहे. 1910, 1920, 1930 नंतरच्या काळात मात्र ती अतिशय वेगाने वाढताना आपल्याला दिसते. म्हणजे सर्वसामान्यपणे 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या काळात ती जवळपास दुप्पट होत जाताना आपल्याला दिसते. म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रत्येक कालावधीमध्ये लोकसंख्या वाढीचा जो कल आहे तो भिन्न भिन्न असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर अशा पद्धतीने या प्रकरणामध्ये आपण लोकसंख्येशी संबंधित मूलभूत ज्या संकल्पना होत्या, प्राथमिक ज्या संकल्पना होत्या, त्या प्राथमिक संकल्पनांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. त्यामधून आपण आजच्या या व्हिडिओमधून तर आपण लोकसंख्या संक्रमणाचं जे प्रतिमान आहे ते सुव्यवस्थितपणे समजून घेतलेलं आहे. त्याचे 5ही टप्पे सुव्यवस्थितपणे समजून घेतलेले आहे. या ठिकाणी आज आपण थांबूया. धन्यवाद.